मित्र नमस्कार. विचार प्रवाह या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लोकसभेची निवडणूक 19 तारखेपासून 7 टप्प्यात होणार आहे. यासाठी प्रचार एकदम जोरदार सुरू आहे. भाजपा एनडीएनं 400 पारचा नारा दिला आहे. तसंच मोदींनी भाजपा 370 जागा जिंकेल असा दावाही केला आहे. लोकसभा निवडणूक भाजपानं प्रतिष्ठेची केली आहे. देशभरात मिळून 400 पारचं लक्ष्य भाजपाला गाठायचं आहे. त्यानुसार प्रचार सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनं राज्यात आणि इंडिया आघाडीनं देशात भाजपाविरोधात कंबर कसले आहे. आम्ही 300पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या वातावरणात एका मशिदीत अब की बार 400 पार, हर हर मोदी, घर घर मोदी, मोदी है तो मुमकिन है अशा घोषणा दिलेल्या आहेत. होय, एका मशिदीमध्ये ह्या सगळ्या घोषणा दिलेल्या आहेत. अलिंगज हैदरी मशिदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे मोदी है तो मुमकिन है या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. बोहरा समाजानं मशिदीच्या आत PM मोदी यांचे पोस्टर दाखवलं. भोपाळमधून भाजपा उमेदवार आलोक शर्मा यांच्या समर्थनार्थ बोहरा समाजानं PM मोदी यांच्यासाठी घोषणाबाजी केली. बोहरा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन अब की बार 400 पारची घोषणा सुद्धा दिली. आमिल जोहर अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं. पंतप्रधान मोदी आणि भाजपाला यश मिळावं म्हणून प्रार्थनाही केली. भाजपाला बहुतांश लोक मुस्लिम विरोधी मानतात, पण PM मोदी 400 पारचं टार्गेट गाठण्यासाठी मुस्लिम समुदायाला सुद्धा आपल्याबरोबर जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यात बोहरा समुदाय आणि पसमांदा मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्याची भाजपाची रणनीती आहे. TV9 भारतवर्षनं हे वृत्त दिलं आहे. दाऊदी बोहरा हा मुस्लिमांमधील आर्थिकदृष्ट्या सर्वात श्रीमंत समाज आहे. भाजपासाठी नेहमीच या समाजाची भूमिका अनुकूल राहिली आहे. PM नरेंद्र मोदी आणि बोहरा समाजामध्ये चांगलं नातं आहे असा संदेश देण्यात आला आहे. बोहरा समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी पहिले पंतप्रधान होते. या समुदायातील बहुतांश लोक व्यापारी आहेत. यांचा व्यावसायिक समाज PM मोदींना पाठिंबा देणारा समाज आहे. सडेतोड राजकीय बातम्यांसाठी विचार प्रवाह न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.